असं वाटत नाही का की मुलांपेक्षा मुलीच्या फेस व्हॅल्यूला जास्त व्ह्यूज जातात, फॉलोअर्स वाढतात, असं वाटतं का तुम्हाला? फरक तर पडतो थोडा. क्वालिटी वगैरे नाही, व्यवस्थित हॉटेल पण नाही, पण त्यांनी तुम्हाला अप्रोच केला आणि जास्त पैसे देतो म्हणून तुम्हाला बोलवत, तुम्ही गेले का तशा हॉटेल्सला कधी? हो. मग नो म्हणले यू नीड टू रिशूट ऑर वी हॅव टू कॅन्सल द शूट. असं वाटत नाही का की तुम्ही जर नसाल तर मला नाही वाटत की मॅडम धाडस करतील एकट्या एवढ्या गोष्टी करायच्या? नाही. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आलेले आहेत वैष्णव चव्हाण आणि धनश्री चौधरी मॅडम आहेत, ज्या फूड ब्लॉगिंग करतात. त्यांची काही तब्येत खराब असल्यामुळे सर आलेले आहेत. आता स्पेशली तुम्ही म्हणता तुम्ही फूड ब्लॉगरचे पॉडकास्ट घेतात, आज वैष्णव चव्हाण सर आहेत. त्यांचा काय म्हणजे पॉडकास्ट घेण्यामागचं कारण काय? तर मित्रांनो, प्रत्येकाने आपण पाहतो की कॅमेरा पुढे जो फेस दिसतो त्याच्या बॅक साईडला खूप सारं कष्ट असतं आणि त्याचं काम एक करत असतो डायरेक्टर असो किंवा कॅमेरामन. तसंच दादा जसं मॅडमचं पूर्ण काम बघतात, एडिटिंग असो किंवा स्क्रिप्ट लिहिणे, कुठे जायचं आहे लोकेशनला, पूर्ण ID मॅनेज करणे आणि सोशल मीडिया म्हटलं की सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी आपली एक खास व्यक्ती असतेच. तसं दादांनी पण पुणेकर डायरीज स्वतःच पेज ओपन केलं आणि आज पुण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फूड ब्लॉगिंगमध्ये त्यांचे चांगले फॉलोअर्स आहे आणि खूप साऱ्या रील्स व्हायरल होतात. तर नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये. तर धन्यवाद. आज तुम्ही आलात, खूप छान वाटलं मला, कारण आजपर्यंत मी हॉटेल ओनर्स, फूड ब्लॉगर्सचे पॉडकास्ट घेतलेले आहेत. आज माझ्याकडे पण आमचा सोनू आहे, जो माझं पूर्ण ID हँडल करतो, एडिटिंग झाली, टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी, आणि मला माहिती आहे त्यात किती कष्ट असतं. हो, नक्की. आता तुम्ही जे मॅडमचं काम करता सगळं, हे पुणेकर डायरीज जे पेज आहे ते चालू करण्यामागची संकल्पना काय होती? कोणाचा विचार होता, तुमचा का मॅडम? ॲक्च्युली असं स्पेसिफिक संकल्पना वगैरे काही नव्हतं. हां. मी 2020 पासनं पुण्यात राहतो. सो ॲज अ बॅचलर, आता तुम्हाला तर माहिती आहे बॅचलर बोरांचं असतं, विकेंड आला की चला फिरायला, इकडे चला तिकडे चला. बरोबर. तर मग ते शूट वगैरे तर करायचं म्हणजे आवड होतीच आधीपासनं. व्हिडिओज काढायचे, फोटोज काढायचे. मग एक असं जस्ट आपण म्हटलं की चला आपण काहीतरी सुरुवात करूया, की जे असंही आपण बाहेर फिरतोच आहे, बाहेरचं आपल्याला कंटिन्यू खाण्यात येतच आहे. बरोबर. सो मग म्हटलं जे आपण खातोय, जे फिरतोय ते दाखवायला काय प्रॉब्लेम आहे, एक आठवण म्हणून एक राहील ते कुठेतरी. तर मग विचार केला की आपण पुण्याच्या नावानेच पेज काढू. मग एक पूर्ण रिसर्च वगैरे करून पेजचं नाव पण ठरवलं की पुणेकर डायरीज आपण नाव देऊया आणि 2022-23 पासून सुरुवात केली हळूहळू. अच्छा. मग हा प्लॅन तुमचा एकट्याचाच होता का मॅडमचा पण काय हात होता? मॅडमनी पण मदत केलेली मध्ये, आपण नाव हे ठेवूया म्हणजे लोकांना ते रिलेटेबल वाटेल. बरोबर, पुण्याशी रिलेटेड आहे. पुण्याशी रिलेटेड. मग आम्ही तेच नाव डिसाईड केलं. पहिलं मी पाहिले तुमच्या पहिल्या रील्समध्ये फेस तुमचा होता आणि बॅक साईडला मॅडम असायच्या, मला असं वाटतंय. हे खरं आहे का? हो, नक्कीच. पूर्ण स्टार्टिंगला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा तर पूर्ण फेसलेसच व्हिडिओ असायचे, म्हणजे कोणाचंच फेस नव्हतं, फक्त व्हॉइस. पूर्ण व्हॉइसवर. ते व्हॉइसवर वगैरे मी द्यायचो, स्वतः शूट वगैरे करायचो. पण नंतर असं म्हणजे ट्रेंडनुसार चालावं लागतं आपल्याला, तर माहिती. बरोबर. फेस व्हॅल्यू वाढत जाते. बरोबर. मग मी स्वतःला इंट्रोड्यूस केलं, काही रील्समध्ये मी स्वतः काम केलं. तेव्हा मग मॅडम बॅकएंडला काम करायचं. अच्छा. त्या स्वतः कॅमेरा वगैरे पूर्ण हँडल करायचं, अँगल वगैरे हँडल करायचं. आणि त्याच्यानंतरून मग तुम्ही मॅडमला समोर केलं, असं का बरं तुम्ही चेंजेस केला? त्यामुळे काय फायदा झाला का तुम्हाला? हो, फायदा नक्कीच होणार. म्हणजे माझ्या डोक्यात असं नव्हतं की त्यांना आपण इंट्रोड्यूस वगैरे करायचं. आम्ही जस्ट एका शूटला गेलेलो. अच्छा. मग आपण म्हटलं जस्ट आपण ट्राय करून बघूया की कसा रिस्पॉन्स येतो. ते फर्निचरचं शूट होतं. घरून आम्ही दोघं गेलेलो, मी स्वतः शूट करणार म्हणून. अच्छा. जे आपलं रेग्युलर चालत आलं, मी फेस बनणार, मॅडम कॅमेरा वगैरे हँडल करणार, सगळं स्क्रिप्ट वगैरे पूर्ण. पण ऑन दी स्पॉट माझ्या डोक्यात विचार आला की चला आपण ट्राय करून बघूया. त्या रेडी होत नव्हत्या की कसं करू, कधीच केलेलं नाहीये, काहीच नाही असं तसं. मी जस्ट बोललं की तुम्ही ट्राय तर करून बघा, जे होईल ते होईल. आपल्याला रील तर शूट करायचीच आहे, मी करणार, तुम्ही करणार, बघू आपण काय डिफरन्स येतो आणि काय फरक येतो. बरोबर. त्या रीलमध्ये म्हणजे आम्हाला जवळपास, मी जाऊ द्या म्हटलो, टाईम किती जाऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही म्हटलं आपल्याला. क्लायंट पण काही बोलणार नाही, क्लायंटला क्वालिटी भेटली बस. बरोबर. आपलं काम आहे बेस्ट देणं. मग त्या रीलला आम्हाला जवळपास 4 तास लागलेले पूर्ण शूट करायला. त्यात मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, अजून वेळ लागला तरी काहीच नाही, पण सुरुवात झाली पाहिजे बस. बरोबर. मग त्यांनी बेस्ट दिलं आणि कालांतराने मग हळूहळू
त्यांच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट होत गेली व्हॉइसमध्ये. तुम्ही वाटलं तर चेक पण करा पेजवरती माझ्या. पाहिलंय. त्यांची पहिली रील दिसेल 2025 दिवाळीच्या थोडंसं आधी शूट केलेली, म्हणजे जस्ट दिवाळीच्या आधीच शूट केलेली ती रील दिसेल तुम्हाला. ती रील आणि आत्ताची रील जर कम्पेअर केली खूप मोठा डिफरन्स असा जाणवतो त्यांच्यामध्ये पण. एक्सपिरियन्स. हा, आणि व्हिडिओ क्वालिटी, त्यांची बोलायची पद्धत वगैरे, प्रेझेंट करायची पद्धत, खूप गोष्टी जाणवतील त्यात. आणि रिस्पॉन्स पण मला व्यवस्थित, म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स येत गेला तिथून पुढे. असं वाटत नाही का की मुलांपेक्षा मुलीच्या फेस व्हॅल्यूला जास्त व्ह्यूज जातात, फॉलोअर्स वाढतात, असं वाटतं का तुम्हाला? फरक तर पडतो थोडा. फरक पडतो त्याच्यामध्ये, काही म्हणजे असं प्रश्न नाहीये. मुलांपेक्षा थोडं मुलींच्या फेस व्हॅल्यूमध्ये फरक वगैरे पडतो. बरोबर. आणि ते प्रेझेंट पण थोडं वेगळ्या पद्धतीने करतात. बघतात लोक जास्त मुलींचे व्हिडिओज वगैरे जरा. आणि त्यांचे व्हिडिओज पण पाहिले, छान आहे त्यांचं प्रेझेंट करण्याची पद्धत वगैरे. आणि लोकांना पण असं बघायला, आणि बऱ्यापैकी जे तुम्ही रिव्ह्यू देतात ते सगळे खरंच असतात. हो. आणि एक कॅमेरामॅन म्हणून तुम्ही जे काम करता, प्रत्येक वेळेस वेगवेगळे आयडियाज वगैरे, कसं काय बरं हे डोक्यामध्ये असतं आणि जसं आपण ठरवून गेलोय तसंच करायचं? आता काही वेळेस असं होतं की सगळ्या गोष्टी कॉलवरती डिस्कस करू शकत नाही आपण. बरोबर. आणि असं होतं की आपण कॉलवर डिस्कस केलं पण लोकेशनला जाऊन बघितलं तर त्याच्या एकदम वेगळंच आहे. बरोबर बरोबर. मग ऑन दी स्पॉट पूर्ण डिसाईड करावं लागतं की आपल्याला कुठला टेबल हवा आहे, किंवा कुठली स्पेस आपल्याला व्यवस्थित असेल, लाईट कुठे चांगली येईल. त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मग प्रत्येक रीलमध्ये एकच अँगल दाखवला तर त्याला काही हेच होणार नाही. मग ते कसं एक पॅटर्न होऊन जाईल. बरोबर. की हा नाही, हा प्रत्येक रीलमध्ये असं हेच असतं, सुरुवात अशीच असते, हाच अँगल दाखवतो. त्याच्यामुळे आता एका डिशचा अँगल आपण जर प्रत्येक वेळी वेगळा दाखवला तर ते लोकांना पण तसं अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे दिसलं पाहिजे. तर त्याच्यानुसार ते गोष्टी चालत राहतात. आणि एडिटिंग तुम्ही करायला किती वेळ लागतो बरं? एक व्हिडिओ जर तुम्ही शूट केला तर त्याची पूर्ण स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग वगैरे करायला किती वेळ लागतो? आणि आठवड्यामध्ये तुम्ही किती दिवस कसा वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करता? आता स्टार्टिंग जेव्हा केली होती तेव्हा एडिटिंगमध्ये काहीच जमत नव्हतं. अच्छा. आणि अँड्रॉईड फोन होता, अँड्रॉईड फोनवरती एडिटिंग करायचो. तर तेव्हा खूप वेळ लागायचा, म्हणजे जवळपास आयडिया पण नसायची तेव्हा की कसं करायचं, काय यूज केलं पाहिजे, कुठले फॉन्ट काय यूज केलं पाहिजे. मग तेव्हा खूप, म्हणजे जवळपास एका रीलला 2.5-3 तास वगैरे लागायचे. अरे बापरे. पण हळूहळू जसं प्रॅक्टिस होत गेली तर आता एका रीलला 45 मिनिट 50 मिनिट टाईम लावून होतो कम्प्लीट. आणि आता भविष्यामध्ये जर आता सध्या पण मी बघतोय तुमच्या पेजला खूप छान रीच आहे, तुम्ही चांगलं काम करताय, तर आता सध्या हल्ली तुमचे व्हिडिओज वगैरे येत नाही, त्याच्या पाठीमागचं कारण काय? कारण असं आहे की आम्ही दोघेही, म्हणजे शिक्षण चालू होतं आमच्या दोघांचं. अच्छा. हां हां. तर त्याच्यामध्ये काही कॉलेजचं वगैरे असतं, काही ना काही सबमिशन वगैरे ते. बरोबर. तर त्याच्यामुळे काही गोष्टी मॅनेज होत नव्हत्या. तरी मी वेळ काढून सॅटर्डे संडे वगैरे पूर्ण आठवडाभराचं वगैरे करून घ्यायचो. आणि त्याच्यानंतर आता आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं, तर माझ्या डोक्यामध्ये बिझनेसचा प्लॅन होता. हां. तर त्या बिझनेससाठी सेटअपसाठी वगैरे मध्ये 1 महिना गेला पूर्ण. अच्छा अच्छा. म्हणजे माझं असं होतं की सध्या तिकडंच 100% द्यायचं बिझनेसला. हां, तर तिथे गॅप पडला. आणि आत्ता मॅडमची पण तब्येत नसल्यामुळे सध्या थोडंसं थांबवलेलं आहे. अच्छा. आता हे जे तुम्ही आयडिया जी केलेली, हे तुमचं एक ॲज अ पॅशन म्हणून करताय ना, का उगं काहीतरी करायचं म्हणून करताय? नाही, पॅशन म्हणूनच करतोय मी. काहीतरी करण्यात त्याला अर्थ पण नाही आहे. आज केलं उद्या नाही केलं असं नाहीच आहे ते. बरोबर. फक्त सध्या टाईम आणि काही गोष्टी मॅनेज होत नसल्यामुळे ते पॉजवरती ठेवलेले आहे. पण ते पूर्णपणे पॅशनच. मॅडम पण तेवढंच पॅशन न करतात. आता त्या राहायला चाकणला. बरोबर. चाकणवरून त्या येतात इकडं पुण्यामध्ये वगैरे, जिथं शूट आहे त्या लोकेशनला त्या येतात. म्हणजे ते पण तेवढंच डेडिकेशन न करतात की माझी पण फेस व्हॅल्यू आहे. त्यांनाही त्यात खूप आवड आहे. म्हणजे स्टार्टिंगला असं बॅक एंडला काम करायचं, पण जेव्हापासून फ्रंट एंडला त्या आल्या तर त्यांची आवड वाढत गेली. आणि आता त्या बऱ्याच गोष्टी त्या स्वतः पण बघतात. बरोबर. ते पॅशन म्हणूनच आहे, कारण त्यातून बऱ्याच गोष्टी आम्हालाही शिकायला मिळतात. आणि आपण एक लोकांना काहीतरी दाखवतो, एक पॉझिटिव्ह साईड. बरोबर. की पुण्यामध्ये भरपूर ठिकाणं आहेत जी तुम्ही एक्सप्लोअर वगैरे करू शकता. आता जे तुमच्या आय डीवरती तुम्हाला प्रमोशन्स वगैरे मिळतात ते सगळे तुम्हीच हँडल करता? हो. बरोबर. कधी एखादं असं हॉटेल आठवतं आहे का तुम्हाला की क्वालिटी वगैरे नाही, व्यवस्थित हॉटेल पण नाही, पण त्यांनी तुम्हाला अप्रोच केला आणि जास्त पैसे देतो
म्हणून तुम्हाला बोलवत. तुम्ही गेले का तशा हॉटेल्सला कधी? हो, रिसेंटमध्येच एक आहे, एक XYZ मला अप्रोच केलेलं त्यांनी. म्हणजे ते थिंक रेफरन्सनं आलेलं की कसं आलेलं मला माहिती नाही, पण त्यांनी अप्रोच केलेलं. मी जस्ट माझ्या फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांना विचारलं की हे असं असं आलेलं आहे, त्याचं मी काय करू. मग त्यांच्याकडनं मला रिस्पॉन्स आला की नको, आम्ही गेलेलो नाही आहे चांगलं, म्हणजे क्वालिटी वगैरे जे बेस्ट आहे तेच आपण दाखवणार. जिथं क्वालिटी नाही, हायजीन नाही ते दाखवून म्हणजे ते त्यात आमचाही लॉस आहे आणि लोक नाव तर ठेवणारच शेवटी, चुकीचं दाखवतात म्हणून. मग ते म्हणजे मोस्टली तर अवॉइडच करतो की जर क्वालिटी वगैरे नसेल तर नाहीच करायचं ते. एका फूड ब्लॉगिंग व्हिडिओचे किती पैसे घेता बरं तुम्ही? डिस्क्लोज तर नाही करू शकत, पण तरी पण एक असेल ना तुमचा रेशो की आपण एवढा वेळ देतोय, इथून आपण जायचं, परत तिकडून तुम्ही येणार, मग तुमचा खर्च झाला, त्यातले त्यात वेळ काढायचा, तुमचं शिक्षण चालू आहे, आता तुमच्या वेळेची काही ना काहीतरी किंमत असणार. मग त्या हिशोबाने तरी एखादा अंदाजा की बाबा एवढा एक ठराविक आमची सुरुवात आहे, याच्यापेक्षा जास्त घेतो आम्ही. कारण फुकटमध्ये तर एवढं करणं पॉसिबल नाही ना. आता प्रत्येकाला काही ना काही मोबदला त्या गोष्टीचा मिळालाच पाहिजे. त्या हिशोबाने तरी किती चार्ज करता तुम्ही एक व्हिडिओ? आता पूर्णपणे माझं पेज असं ग्रो झालेलं, म्हणजे ग्रो इन फेज मध्ये ते. पूर्ण जास्त हाय फॉलोअर पण नाही आहेत आणि लो पण नाही, मिडल मध्ये. तर म्हणजे एक मंथली जो माझा एक्स्ट्रा एक्सपेन्स जो असतो ते कव्हर होऊन जातं. ॲज अ करिअर भविष्यात होऊ शकतं का हा प्लॅन जो आहे तुमचा, पुणेकर डायरीज? त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने मी ते चालू केलेलं आहे. अच्छा. आणि हळूहळू मी त्याला ग्रो पण करतोय, बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट करतोय, इम्प्रूव्हमेंट पण करतोय. मी आता लास्ट दिवाळीमध्ये फोन घेतलेला खास ब्लॉगिंगसाठी. अच्छा. त्याच्या आधी माझ्याकडे अँड्रॉइडच होता, आता आयफोननी करतो. तर असं हळूहळू काही नवीन गोष्टी वगैरे इम्प्लिमेंट करतोय सध्या. म्हणजे नंतर पहिले मोबाईल घेतला, मग हळूहळू लाईट घेतली, नंतर माईक घेतला. विदाऊट माईक करायचं. काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल आधी दुसरा एक अँड्रॉइड फोन असा असायचा मॅडमच्या हातामध्ये. बरोबर. मग तो व्हॉइस रेकॉर्ड करून एडिटिंग करताना टाकायचा, व्हिडिओचा व्हॉइस आणि जे लिपसिंग होतं पूर्ण म्हणजे एकदम कंबाईन करून ते एडिटिंगला पण टाइम लागायचा. खूप टाइम लागतो, मी पण केलंय ते. म्हणजे बरेच क्रिएटर स्टार्टिंग मध्ये करतात, कारण असं नाही की आपण आता ब्लॉगिंग वगैरे करतोय तर आपल्याकडे सगळा सेटअप असणं हे गरजेचंच नाहीये. म्हणजे आजकाल तर ज्याला गरज आहे, जो करायचं म्हणला की कॅमेरा चालू करा, लोकांना गोष्टी आवडतील, तुमच्या लक्षात येतील लोकांना काय आवडते, बरोबर, त्या हिशोबाने आपण चालू शकतो पुढे. आता तुम्ही चांगलं एज्युकेशन केलंय, सगळ्या गोष्टी आहेत. ॲज अ आता कॅमेरामॅन डायरेक्टर काम करताय आणि पेजचं तुम्हीच ओपन केलेलं आहे. घरचे कधी असं म्हणतात का काय शिक्षण वगैरे सोडून उगाच बोंबलत फिरतोय कॅमेरा घेऊन? मित्र वगैरे मला वाटतं बोलत असतात. म्हणजे ही फेज प्रत्येक क्रिएटरच्या आयुष्यात 100%. आता तुम्ही करता ब्लॉगिंग, तुम्हाला आले असतील असे प्रश्न. खूप अनुभव आला. स्टार्टिंगला असं असायचं, आता मी डिग्रीला असताना चालू केलेलं पेज, एकतर बाहेर राहत, म्हणजे असं घरच्यांना वाटतं की हे केल्यावरती इकडे इफेक्ट होईल, असं असतं डोक्यामध्ये. पण ब्लॉगिंगच्या आधी माझं पहिल्यांदा म्हणजे सेकंड इयर मध्ये माझा एक बॅक लागलेला. अगोदर ना? अगोदर ब्लॉगिंगच्या अगोदर. मला ती भीती होती की आपला आधी एक बॅक लागला, तो निघाला, सेकंड टर्म मध्ये तो निघाला. मला अशी भीती होती की आधी आपला बॅक लागलेला आहे. बरोबर. आता आपण ब्लॉगिंग करतोय, आपल्याला कॉलेज पण मॅनेज करायचंय, मग तिकडं नको इफेक्ट व्हायला. मग त्या गोष्टी मी अशा मॅनेज केल्या की एकतर माझ्या शिक्षणावरती पण परिणाम नको. बरोबर. आणि घरच्यांचं म्हणजे स्टार्टिंगला तर होतच, कशाला करतोय, काय भेटणार आहे. पण आपल्यासमोर असे काही एक्झाम्पल असतात, बरोबर, की जे शून्यातून चालू होऊन खूप आहे. आता माझं इन्स्पिरेशन म्हटलं तर भुवन बमला मी म्हणजे खूप फॉलो करतो, खूप. त्याचे रील्स मी जेव्हा तो म्हणजे रील्स नाही म्हणते ना, आपले युट्यूब व्हिडिओज, जेव्हा तो एका साध्या फोनवरती जेव्हा शूट करायचा तेव्हापासून म्हणजे मी कॅरेक्टर 4-5 असायचे, मी त्याला 8वी-9वी पासून फॉलो करतो तेव्हापासून. जसं मला म्हणजे एका मित्राने दाखवलेलं की हा क्रिएटर बघ, म्हणजे तो एक म्हणजे आहे माझ्यासाठी, तो खूप इन्स्पायर्ड पण करतो मला, त्याची जी ग्रोथ झालेली आहे. तर अशा लोकांना आपण फॉलो करून म्हणजे लोक तर बोलणारच आपल्याला, कशाला करतोय, काय करतोय, तुझ्या शिक्षणावर परिणाम होईल, तू कसं करणार, यातून काय भेटणार. खरं. पण ते कालांतराने हळूहळू आपल्याही लक्षात येतं की भाई याच्यातनं आहे फायदा आहे. आणि घरच्यांना शेवटी रिझल्ट जेव्हा दिसले तेव्हा ते आता ते मला फुल सपोर्ट आहे. काय नाही बोलत ना, घरच्यांचा सपोर्ट आहे, तू कर.
कर, काय अडचण नाही. हो. असं आता तुम्ही ॲज अ कॅमेरामन काय असे किस्से घडतात बरं फनी शूट करायच्या वेळेस? किती वेळा रिटेक घ्यायला लागतात आणि कधी कधी असं डोकं खराब होत असेल का नाही एवढं सांगून पण जमत नाही कित्येक वेळा. मला माहिती आहे आता मी शूट करत असेल ना एखादी रील शूट करायची, आमचा सोनू असतो कॅमेरा घेऊन, भाऊ तो असं कर तसं कर. ॲटलिस्ट मी 3-4 वेळा शूट केल्यावर सोनू पण वैतागतो, काय भाऊ किती वेळा सांगतो तू. असं कधी घडतं का तुमच्यासोबत? हो, बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक शूटवरती होतं. हां तर माझ्या डोक्यामध्ये असतं एक, हां आणि ते आता आपण जे प्लॅनिंग करतो ते असं नाही की 100% इम्प्लिमेंट होईल म्हणून. बरोबर जो कॅमेरावरती आहे ते त्यालाच माहिती ना की बोलताना काय होतं आणि काय नाही. बरोबर. आता मी पण ट्राय केलेले खूप वेळा, जेव्हापासून म्हणजे मी बॅक एंडला गेलो ना, मध्ये मध्ये मी पण म्हणतो की मला पण एखादा शॉट घ्यायचा आहे, तू घे. पण ते बघितल्यावरती माझ्या डोक्यात वेगळं असतं, आणि तो शॉट जेव्हा मी बघतो स्वतःचा तेव्हा असं म्हणतो, हे मला बोलायचं काय होतं, मी बोलतोय काय. होतं असं खूप होतं वेळा. असं. मग ते सांगावं लागतं की नाही, हा वर्ड इकडे झालाय. आता काही काही ब्रँड्स कसं असतात, स्क्रिप्ट देतात तुम्हाला बरोबर. की तुम्हाला हीच स्क्रिप्ट. मग असं नाही की आपण ती स्क्रिप्ट फॉलो करतो. फॉलो तर करणं आपल्याला मॅन्डेटरीच आहे, आणि त्याच्यामध्ये एखादा शब्द इकडे तिकडे होतोच तो. होतो मग त्या एका शब्दासाठी परत पूर्ण retake रिटेक घ्यायला घ्यायला लागतं. लागतं. कारण शेवटी जेव्हा आपण रील सबमिट करतो, ब्रँड अप्रुव्हल देणार, मग बरोबर. तेव्हा ते आपल्याला फेस करावं लागतं की ते बोलणार नाही, इथे ही लाईन होती, तुम्हाला असं नव्हतं बोलायचं. मग आपण एकतर लाईव्ह शूट केलेलं असतं ते, त्याच्यामध्ये ना व्हॉइस ओव्हर असतो ना काही नाही. मग ते परत हे करणं खूप हे म्हणजे एकतर ते कॅन्सल होईल. आता रिसेंट किस्सा सांगतो मी तुम्हाला. घरून शूट करायचं होतं, एक बिर्याणीचं होतं. तर त्यांनी मला गाईडलाईन पाठवले, पण मीच थोडंसं घाईमध्ये होतो आणि त्याच्यामध्ये माझ्याकडून एक गाईडलाईन मिस झाली. त्यात असं होतं की इंडियन वेअर इज मॅन्डेटरी, तुम्ही एकतर साडी घाला किंवा कुर्ती घाला, बट ते मॅन्डेटरी. मग मी ते जस्ट गाईडलाईन असं पाहिलं, वरती पाहिलं, आणि ते मॅडमला सांगायचं विसरून गेलो. मग मॅडम आल्या वेस्टर्नवरती, टी शर्ट वगैरे होतं. पूर्ण शूट केलं, शूट एकदम प्रॉपर झालेलं जसं स्क्रिप्ट होती सेम फुल. म्हणजे स्क्रिप्ट ऑलरेडी मी सबमिट केलेली, त्यांना स्क्रिप्ट पण आवडलेली. शूट म्हणजे झालं होतं, ऑलमोस्ट डन झालं. त्यांना रील सबमिट केली. त्यांनी जस्ट रीलचं जे आपलं कवर असतं ते बघूनच त्यांनी रील रिजेक्ट केली. नाही बोलली, यू नीड टू रिशूट. बरोबर. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही एकदा कॉन्टेंट बघा, क्वालिटी बघा, त्यात काय सांगितलं आहे काय नाही ते बघा. वरतूनच ब्रँडची रिक्वायरमेंट, म्हणजे त्यांनी त्यांचा जो ब्रँड आहे तो एक ट्रॅडिशनल वेने मेंटेन केलेला. त्यात म्हणजे जेवढे पण प्रमोशनल शूट आहेत त्याच्यामध्ये पूर्ण सगळे ट्रॅडिशनल वेअरमध्येच आहेत सगळे लोक. बरोबर. मग मी त्यांना खूप असं ट्राय केलं कन्व्हिन्स करायचं, कारण खूप टाईम पण गेलेला. घरून जे शूट असतं त्याच्यामध्ये टाईम तर लागतो. डिलिव्हरी येणार, शूट करणार 2-3 तास आपण. मग शेवटी मीच म्हटलं आता काय ऑप्शन, काय अल्टरनेट. नो म्हणले, यू नीड टू रिशूट ऑर वी हॅव टू कॅन्सल द शूट. मग परत केलं का शूट? आता एक वेळ तर मेहनत घेतलीच होती, थोड्यासाठी नको जायला म्हणून ठीक आहे, रेडी झालो, चालेल म्हणलं, मी करेल. परत केलं, परत रिशूट केलं आम्ही, सेम म्हणजे स्क्रिप्ट वगैरे तेच फॉलो केलं. पण झालं, ते आवडलं, पण त्याला रिस्पॉन्स पण चांगला आला त्या रीलला. आतापर्यंत तुम्ही पुण्यातल्या किती हॉटेल्सचा फूड रिव्ह्यू दिलाय बरं? 30-50च्या आसपास असेल. 50 पर्यंत. सुरुवातीपासूनच तुम्ही पेड प्रमोशन घेताय का आता? कधीपासून तुम्ही पेड घेताय? पेड घ्यायचं असं डोक्यात नव्हतंच आधीपासून. बार्टर रिव्ह्यू, पेड, जसं जसं आपली क्वालिटी वाढत जाईल तसं तसं. आतापर्यंत कुठलं सगळ्यात महागडं पेड प्रमोशन भेटलंय बरं तुम्हाला फूड ब्लॉगिंग मध्ये? टाटा मोटर्ससाठी शूट केलेलं एक. टाटा मोटर्सचं? हो. शोरूमचं का? शोरूमचं नाही, ॲक्च्युली त्यांनी एक कमर्शियल व्हेकल लॉन्च केली होती. अच्छा. सो त्यांना इंटरव्ह्यूवर पाहिजे होता, तर त्यासाठी माझी प्रोफाईल सिलेक्ट झालेली, आणि मेन रिक्वायरमेंट त्यांची मेल कॅन्डिडेटच हवा होता. पाटसला होतं शूट ते आजपर्यंत बेस्ट होतं माझं, सगळ्यात बेस्ट. म्हणजे ब्रँड पण भेटलेला आणि कमर्शियल वगैरे पूर्ण. व्हिडिओ व्हायरल गेलता का? रीच नाही, त्या व्हिडिओला रीच तर नाही भेटली. ॲक्च्युली त्यांची स्क्रिप्ट खूप मोठी होती, आणि आजकाल कसं जेवढं आपण शॉर्टमध्ये कव्हरअप करू, रील्स व्हायरल होतात, जेवढं आपण शॉर्ट बट स्वीट सांगू ना, मुद्दा तो मुद्दा, बरोबर, तेच लोकांना आवडतं. आणि ते एक इंटरव्ह्यू टाईप होता, बरोबर, पण ते एकदम क्वालिटी शूट होतं. म्हणजे त्यांनी प्रॉपर मला एक शूट टीम, म्हणजे कॅमेरा टीम हायर केली होती, एडिटिंग टीम होती पूर्ण. मला जस्ट जाऊन तिथे त्या दादांचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. बरोबर, जसं मी करतो तसं. कधी असं डोक्यात विचार नाही आला का की आता आपले पेज एकदम परफेक्टली चांगलं चालतोय आणि
दोघांनी पण कॅमेऱ्यासमोर येऊन जे काय आहे ते रिव्ह्यू दिले पाहिजे आणि एक वेगळं काहीतरी होईल असं डोक्यात नाही आलं का विचार? आणि तुम्ही पण बोलताय, छान बोलताय आणि तुम्हाला तर आता सगळं कॅमेऱ्याच्या बॅक साईडचं हँडल करू शकता, चांगली स्क्रिप्ट लिहिता तुम्ही, तुम्हाला माहिती आहे कुठं काय बोललं पाहिजे, कसा अँगल आला पाहिजे. मग असा विचार येत नाही का डोक्यात की आता एकदा दोघांनी बी केलं पाहिजे? सध्या तर तसं प्लॅनिंग नाही आहे माझं दोघांनी पण ऑन कॅमेरा यायचं, अच्छा, कारण त्याच्यासाठी पूर्ण टीम लागणार, अजून एक पर्सन हायर ॲड करायला लागेल तुम्हाला. सो आत्ताच्या फेजला तर ते पॉसिबल नाही आहे, बट इन फ्युचर नक्कीच होणार ते. एका रीलमध्ये मी केलेलं तसं. अच्छा. आम्ही म्हणजे तू माझं शूट कर, मी तुझं शूट कर. चंदननगरचं एक हॉटेल आहे, तिथलं नॉनव्हेज फेमस आहे. अच्छा. सो तिथं आम्ही जस्ट ट्रायल म्हणून केलेलं की दोघंही रिव्ह्यू देऊया, जो आहे तो ऑन टेबल देऊया. त्याला रिस्पॉन्स पण चांगला आला, ती व्हायरल पण गेली आहे. मग करायला पाहिजे ना. हो, बट होईल, रिस्पॉन्स मिळेल. पण एक शूटला वगैरे माणूस ॲड थोडासा करायला प्रॉब्लेम येतो, कारण प्रत्येक वेळी इथं मी तुझं शूट करणार, तू माझं कर, हे असं म्हणजे परेशान टाइम पण होतं जाईल माणूस. ते, आणि थोडं लय कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लिकेटेड होतं. जेव्हा थर्ड पर्सन असेल दोघांचं शूट करेल तेव्हा ते इझिली एक्झिक्यूट होऊन जाईल. कधी असा डोक्यात विचार येतो का, बाद झाला आता इसको बंद करते, अपना बिझनेस पे ध्यान देते? नाही, बिलकुल नाही. असा कधीच विचार नाही आला? कारण आधीपासून मेहनत घेतलेली आहे, शून्यातून चालू केलेलं आहे सगळं, काही नसताना. सो तो विचार येणं पॉसिबलच नाही. अच्छा. कारण त्याचे रिझल्ट्स आपल्याला माहिती आहेत कसे आहेत. आत्ता जरी नसले जसे हवेत आपल्याला, इन फ्युचर ते नक्की भेटणार नक्की आपल्याला. नक्की. आणि सोशल मीडिया ही अशी एकमेव म्हणजे जागा आहे की जिथं तुम्ही भविष्यामध्ये तुमचा बिझनेस पण सोशल मीडियावरती चांगल्या तुमचं जे बिझनेस आहे ते बी तुम्ही तुमच्या इथं दाखवू शकता. आता तुम्ही बरेच अदर बी प्रमोशन्स करता, कुठले पण जे येईल ते. आता आपण मोस्टली फूड ब्लॉगिंगबद्दल बोलतोय, पण सरांना आणि मॅडमला कुठलेही जरी ऑर्डर्स असतील, ते सगळ्या गोष्टींकडे एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांचे व्हिडिओ असतात ते बनवतात. मी पाहिले तुमचे व्हिडिओज खूप छान असतात. तुमच्या पेजला ग्रोथ कधी आणि कशी मिळायला सुरुवात झाली बरं? कुठला एखादा व्हिडिओ वगैरे व्हायरल झाला अचानक, किंवा थोडं थोडं करून मग तुम्ही इथपर्यंत आले? मोस्टली तर थोडंच झालेलं, असं अचानक बुम असं काही नाही झालेलं की रात्री रील टाकली आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मिलियन मध्ये वगैरे. ते आपल्याला रील्स येतात काही, माझी एखादी अशी रील व्हायरल व्हायला पाहिजे की नाही, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मिलियन मला फॉलोअर्स आले, हजारोमध्ये फॉलोअर्स. तर असं काही चमत्कार वगैरे नाही झालेला, हळूहळू जे कन्सिस्टन्सी वगैरे आहे त्याच्यामध्येच कव्हर झालेलं. बरोबर आहे. आणि हे जे हळूहळू बनतं ना तेच टिकून राहतं, तेच रिअल असतं. आणि जी गोष्ट अशी कसं असतं, ग्राफ डायरेक्ट वर गेला ना तर डायरेक्ट खाली पण हो, जेवढा तो वर जाईल तो खाली यायचे चान्सेस खाली, थोडा 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 खालीवर करत जर गेला तर ती गोष्ट टिकून राहते, कारण त्याच्यासाठी तेवढं कष्ट असतं आणि माणसाने एक्सपिरियन्स स्वतःचा घेतलेला असतो सगळ्या गोष्टींचा, त्यामुळे टिकून राहतात त्या गोष्टी. फास्ट ग्रोथ वरती माझा असं विश्वास पण नाही. हळूहळू होतंय. आता आहे ना, थोडं सॅड होईल, कुठेतरी वाढ होणारच. बरोबर आहे, नक्कीच. कधी फॉलोअर्स वाढण्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरली बरं तुम्ही आतापर्यंत, का ते नॅचरली असे वाढत गेले व्हिडिओज म्हणून? ऑर्गॅनिक जे आहे ते. असं म्हणत नाही का लाईक करा, फॉलो करा, शेअर करा? नाही, एक दोन व्हिडिओमध्ये मी यूज केलेलं, बट त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओची लेंथ वाढत होती. आणि थोडंसं तिथे व्हिडिओचा ग्राफ पण खाली दिसलेला, टाइम वगैरे. सो तो मी रिमूव्ह केला तो पार्ट. कधी एखाद्या व्हिडिओच्या कंटेंटला तुमच्या ट्रोलिंग किंवा बॅड कमेंट्स वगैरे आलेल्या आहेत का, आणि ते तुम्ही कसे हँडल केल्या? मग खास ट्रोलिंग वगैरे असं तर नाही झालेलं आतापर्यंत. बॅड कमेंट्स असतात ना काही लोकांच्या, ते प्रत्येक ह्याला असणारच. ते मग त्यांना रिप्लाय देता का सोडून देता? सोडून देतो. आपण कितीही पॉझिटिव्ह साईड दाखवा, शेवटी काही बॅड गोष्टी येतातच मध्ये, 100%. सो ते त्यांना रिप्लाय करण्यापेक्षा ते इग्नोर केलेलंच कधी बेटर आहे. बरोबर आहे. आता जे तुम्हाला ब्रँड्स वगैरे मिळतात त्यांना तुम्ही मेसेज करता का? ज्यांचे तुम्हाला मेसेज येईल त्यांच्यासोबतच तुम्ही काम करता? नाही, ते स्वतः रीच आउट करेल त्यांच्यासोबत. असं कधी झालं का की तुम्ही स्वतःहून मेसेज केलेत की आहे का तुमच्याकडे, आम्ही शूट वगैरे करतो? मला आता माझ्या हॉटेलचं ओपनिंग झालं तर मला बऱ्याच लोकांचे नाही का मेसेज आले की आम्ही AI व्हिडिओ बनवून देऊ, आम्ही येऊन तुमचा फूड ब्लॉग शूट करू, आम्ही तुमच्या हॉटेलची मार्केटिंग करू. असं कधी तुम्ही केलंय का स्ट्रॅटेजी? म्हणजे हे काय बॅड गोष्ट नाही, आपल्याला काम करायचे तर आपण समोरच्याला अप्रोच करू शकतो. मग तसं पद्धतीनं कधी काम केलंय का तुम्ही? नाही, स्टार्टिंगमध्ये करायचो मी.
जेव्हा फायदा होतो का त्या गोष्टीचा? हो, फायदा होतो, बराच फायदा होतो. आपल्यालाही शिकायला भेटतं, कारण आपल्याला असं समोरून चान्स येण्यापेक्षा आपण संधी शोधलेली चांगलं कधी पण. बरोबर. तर आपल्याला शिकायचं आहे तर आपण ट्राय केलंच पाहिजे. सो स्टार्टिंगला मी करायचो, बऱ्याच लोकांना किती अप्रोच वेळा? वगैरे करायचो. पहिलं सुरुवातीला तर डायरेक्ट असं तुम्ही सांगून एखाद्या हॉटेलला जायचे का डायरेक्टच जाऊन मग शूट करायचे? नाही, सांगून माझं पहिलं शूट होतं. नवीनच एक छोटंसं ज्यूस सेंटर चालू झालं होतं, मोसंबीचं होतं ते. ओळखीतलेच होते ते. अच्छा. सो त्यांना जस्ट बोललो मी की माझं असं असं पेज आहे आणि आपण करूया म्हणून. ते विचारून केलेलं मी. ठीक आहे बोलले, करा तुम्ही. केलं का मग ते? म्हणजे त्याच्यामध्ये कसं असं हे नसतं की त्यांना एक्सपेक्टेशन नसते की बाई हे चांगलंच देतील म्हणून, आणि बरोबर. आपणही शिकतोय, आपल्या चुका आपल्याला तिथे कव्हर करतायत. आणि एक शूट मी डायरेक्ट केलेलं, असं जस्ट जेवायला गेलो होतो, एक आमरस थाळी हिंजवडीमध्ये फेमस, तिथे गेलेलो मी जेवायला. असंच ग्रुपनेच गेलेलो, कॉलेज ब्रेक झालेलं, लंच ब्रेक, चला म्हटले जाऊ जेवायला. तिथे गेलो, तिथल्या मॅनेजरला बोललो की मला रील शूट करायची. त्यांनी काहीच विचारलं नाही, कुठं पोस्ट करायची आहे, काय नाही. करा बोलले. ठीक आहे, केली मी. दुसऱ्याच दिवशी त्याला म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स आला की नेक्स्ट टाइम त्यांनी स्वतःहून अप्रोच केलं की आमचं अजून एक हॉटेल आहे, तुम्ही तिथे जाऊन रील शूट करा म्हणून. अच्छा. मग त्यावेळेस त्यांनी काय तुम्हाला पेड केलं का असंच फ्रीमध्ये? नाही सेम, कारण तेव्हा माझ्या पेजला पण ग्रोथ वगैरे नव्हती जास्त, इनिशियल पेजला असल्यामुळे ते करून टाकलं मी. आता ज्या हॉटेल्सला तुम्ही जाता त्या हॉटेल्सला जेवण वगैरे करत असतात. आता मी पण फूड ब्लॉगिंग केली. कधी असं हेल्थ इश्यू आलेत का बरं बाहेरच्या खाण्यामुळे? कारण फूड ब्लॉगर म्हणल्यावर खाऊनच दाखवायला लागतं आपल्याला. ते तर आहेच. कारण कसं पब्लिकला कळणार कसं काय? आता एखादा व्हिडिओ जर आपण शूट केला आणि न खाता जर म्हणलं हे बहुत अच्छा आहे, तर लगेच म्हणते तू खाऊन बघ ना पहिला, मग ते तर आहेच. मग तुम्ही स्वतः खाता असताल. हो ना. कधी असं झालंय का की बाबा एखाद्या ठिकाणचं जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी आजारीच पडला? आत्तापर्यंत तर नाही, तसा प्रॉब्लेम तर नाही आला कधीच. असं काय होत नाही का मग? पण एकदा झालेलं, बट ते शूट दरम्यान नव्हतं झालेलं, आमची ट्रिप होती, मॅडमला थोडा त्रास झालेला. अच्छा. आता जे तुम्ही शूट करता सगळ्या गोष्टी, आता तुमच्याकडे काय काय इक्विपमेंट आहेत बरं शूट करण्यासाठी? महत्त्वाच्या गोष्टी काय काय आहेत? महत्त्वाच्या म्हणजे एक म्हणजे फोन, आपला आयफोन. बरं. तो पण 16 आहे. हां. दुसरं माईक आणि थर्ड लाईट, बस. असं काही खास आपल्याला लागत नाही शूटसाठी. बरोबर. फूड ब्लॉगिंगमध्ये तर नाहीच लागत की पूर्ण आपल्याकडे सेटअप असला पाहिजे वगैरे, तसं काहीच नाही. आता काही लोकांच्या खूप अपेक्षा असतात, बाबा मला आता एक कंटेंट क्रिएटर बनायचे, मग चांगला कॅमेरा असला पाहिजे, चांगले माईक असले पाहिजे, चांगला लाईट सेटअप असला पाहिजे. आता मी माझी सुरुवात अशी केली, ती एक माझ्याकडे अँड्रॉइड फोन होता, एक बोयाचा माईक होता, तो वायरचा मिळतो बघा. हो. तो 1500 का 1200 रुपयाला मिळायचा. म्हणजे आणि त्यांनी मी केली होती सुरुवात. पहिल्यापासूनच माझ्या डोक्यात होतं की काय ना काय आपल्याला कंटेंट क्रिएट करायचं. केलं, आणि केल्याच्या नंतरून एवढं होतं की आवड होती, खूप सारे कंटेंट ट्राय करत गेलो नाही का. असं नाही की एकच पकडला आणि त्यावरच नाही. कधी एडिटिंगचं ट्राय करायचो, व्हिडिओ एडिटिंग, कधी फोटोजचं ट्राय करायचं, कधी सॉंग्सवर रील्स बनवायच्या, कधी एखाद्याची रील बघितली की वाटायचं आता नाही आपण ट्रेकिंगचे व्हिडिओ बनवू, एखाद्याची जिमची बघितली की वाटत आपण एकदा जिमचे. माणसाचं कसं जसं बघणार तसे विचार येतात, बरोबर आहे की नाही? तसं विचार चेंज झाले. पण ज्या माणसाला मग जे नशिबात असतं तेच होतं. तर आता सोशल मीडियावरती करायचं होतं म्हणून आज काही ना काही करतोय, आणि चांगल्या पद्धतीनं आता रिच आहे मला पण. प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होतो फेसबुकला, आणि सगळं छान चालू आहे. फक्त एवढं आहे की करताना टिकून राहायचं कुठल्या पण गोष्टीमध्ये. 100% लागते. आणि टिकल्याच्या नंतरून लगेच तरी नाही, पण खरंच बरं का ही गोष्ट आहे, खूप एक्सपिरियन्स घेतलाय. एखादी गोष्ट करत राहिलं ना, त्याचा 100% लवकर नाही पण एक दिवशी रिझल्ट येतो, म्हणजे 100% भेटणार. कारण सोशल मीडियाला कसं आहे, तुमच्या आय डीवरती काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू असली पाहिजे, आणि त्याच्यानंतर हळूहळू माणूस काम करत गेलं की त्यात क्वालिटी इम्प्रूव्ह होत जाते. 100%. जसं तुम्ही सांगितलं की पहिला अँड्रॉइड फोन होता तुमच्याकडं, तुम्ही आता आयफोन घेतला, आता व्हिडिओची खरंच तुमची छान क्वालिटी वगैरे असते. सोशल मीडियावरती असं आहे की तुम्ही जस्ट स्टार्ट करा. तुमच्याकडे जे आहे तिथून स्टार्ट करा तुम्ही.
बरोबर. काही एक्सपेक्टेशन ठेवू नका की मला लाईट लागेल, कॅमेरा लागेल. जेव्हा आपल्याला रिझल्ट भेटेल ना तेव्हा आपण त्या गोष्टी म्हणजे घेऊ पण शकतो. असं नाही की सुरुवातीला माझ्याकडे माईक असलाच पाहिजे. आत्ता सुद्धा माझ्याकडे जो माईक आहे तो 700 रुपयाचा माईक आहे. बेस्ट क्वालिटीचा आवाज येतो पण त्यात पण. ते आपण मेंटेन केलं पाहिजे. बरोबर. असं नाही सगळ्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम हाय क्वालिटी भेटतील असं नाही. असं नाही. जे आहे त्यातून स्टार्ट करा. तुम्हाला एक दिवस नक्की भेटणारच त्यातून काहीतरी. 100. आता हे तुम्ही शूट करायची वेळेस तुम्हाला काय काय बरं अडचणी येतात? बेसिक एखादी अडचण ही सारखंच येते किंवा आतापर्यंत आलेली सर्वात मोठी अडचण, एखादा गेलाय आणि परत कुठं ना होऊन बसला की एक माईक विसरून आले, मोबाईलची बॅटरीच नाही किंवा लाईट नाही घेऊन आला, असं होतं ना. आता मागच्या वेळेस मीच पॉडकास्ट शूट करायला आलो ना, आमचा सोनू हार्ड ड्राईव्ह विसरून आला. परत 1000 रुपयाचा पेन ड्राईव्ह घेतला आणि मग डाटा ट्रान्सफर करून गेलो आम्ही. असं कधी होतं का? तेच आत्ता जो मी किस्सा सांगितला. क्लायंटची रिक्वायरमेंट होती ट्रॅडिशनल वेअर आणि आम्ही शूट केलं पूर्ण वेस्टर्नवरती. गोंधळच झाला मग. गोंधळच झाला तो पूर्ण. वस्तू असं काही जास्त म्हणजे इक्विपमेंट नसल्यामुळे आहेतच हार्डली 3 वस्तू. मोबाईल तर 24 तास सोबत असतोच. राहिलं माईक आणि लाईट. ते प्रॉपर चार्ज असलं की होऊन जातं एक्झिक्यूट. तुमचं काय स्वप्न आहे पुणेकर डायरीजला, म्हणजे कुठपर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे तुमचा? आता तर तुम्ही बिझनेस पण स्टार्ट केलाय. हो. असं वाटत नाही का की तुम्ही जर नसाल तर मला नाही वाटत की मॅडम धाडस करतील एकट्या एवढ्या गोष्टी करायच्या? नाही, त्या करतील 100% करतील. त्यांच्यामध्ये आता आहे का आता त्यांच्यात? हो, ते हँडल करतील. handle. येस येस. मग मी जरी बॅकएंडला जरी म्हणजे टीम वगैरे हायर करून जरी मी स्टार्ट केलं इन फ्युचर, जेव्हा मी त्या गोष्टी अफोर्ड करू शकेल बरोबर. तर त्या हँडल करतील. दुर्लक्ष होईल का आता बिझनेसमुळे तुमच्या पॅशनवरती? नाही, मुळीच होणार नाही. कारण हे मी आधीपासून चालू केलेलं आहे. मला यातलं म्हणजे नॉलेज पण आहे, परत माहिती आहे, याचे रिझल्ट पण आहे. आणि बिझनेसमधून जसं भेटेल तसा वेळ काढून मी गोष्टी हँडल करतो. अच्छा. येस. आता माझा एक शेवटचा प्रश्न, जे कॅमेरामन्स असतात, जे डायरेक्टर असतात, जो सगळ्या बॅकएंडचा सगळ्या गोष्टी बघतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल बरं आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून, की त्यांनी कसं काम केलं पाहिजे? तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्या त्यांना नाही आल्या पाहिजे, कारण आता बरीच नवीन नवीन पोरं आहे जे ह्या क्षेत्रामध्ये चांगली अर्निंग आहे, चांगलं काम करतात. आता माझंच हॉटेलच्या ओपनिंगला मी नाही म्हणलं तर सिनेमॅटिकवाल्यांना 25,000 रुपये दिलेत. 25 ते 30,000 रुपये तिघांना. खूप म्हणजे नाही का आहे याच्यामध्ये पण इन्कम. त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? पहिल्यांदा तर म्हणजे सिनेमॅटिक आणि हे थोडंसं वेगळे पण कॅमेरा तर पकडायचा आहे ना. कॅमेरा पकडायचा आहे. कॅमेरा आणि एडिटिंग तर करायची ना. कुठलंही असो, तुम्हाला हे 2 गोष्टी तर बेसिक आहेतच. तो ज्या सॉफ्टवेअरमध्ये एडिट करणार आहे ते सॉफ्टवेअर तुम्हाला पण लागतंच. हो. त्याला पण प्लॅनिंग करायला लागतं, तुम्हाला पण करायला लागतं. त्यांना काय सल्ला द्याल सगळ्यांना, सपोज जे आहेत त्यांना? सो सुरुवातीला जेव्हा तुम्ही आता एखादं शूट अरेंज करताय तर पहिल्यांदा आपण क्लायंटकडनं जाणून घ्या की त्याच्याकडे काय काय अवेलेबल आहे, आपल्याला काय काय दाखवायचं आहे, किंवा पॉसिबल असेल तर एक रफ स्क्रिप्ट द्या त्यांना. बरोबर. म्हणजे ते पण सांगतील की ह्या गोष्टी यात मिस आहे, जेणेकरून लास्ट मोमेंटला गोंधळ नको व्हायला. आणि स्पॉटवरती गेल्यावरती तेच सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे की अँगल कुठं चांगला भेटेल, लाईट वगैरे, आपण काय आधीच्या व्हिडिओपेक्षा काय वेगळं दाखवू, या गोष्टी सगळ्या मॅनेज करता आल्या पाहिजे. आणि स्क्रिप्ट वगैरे ते पूर्ण जर असेल तुमच्याकडे आधी तर बेस्टच आहे त्या. आणि जर तुम्ही लाईव्ह परफॉर्म म्हणजे ऑन कॅमेरा तुम्ही बोलणार आहात त्यात तर काही प्रश्नच नाही, कारण आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण टाकू शकतो. बरोबर, आपल्या मनाने. येस. बऱ्याच गोष्टी अशा असतात की क्लायंटकडनं अप्रूव्ह करून घ्यावं लागतं, तेव्हा जास्त चॅलेंजेस येतात. जेव्हा आपल्याला अप्रुव्हलवरती काम करावं लागतं ना, तर एकदा माझ्यासोबत असं झालेलं, सगळं फिक्स झालं होतं, स्क्रिप्ट डिसाईड होती, लोकेशन ठरलं होतं, डेट ठरली होती, टाइम ठरली होती. मी त्या दिवशी माझे 2 शूट होते. मी ते असे अलाईन केले की दोन्ही मला नियर बाय पडेल. मी घरापासून गेलो होतो भले 30-35 किलोमीटर लांब, पण तिथले ते 2 लोकेशन अलाईन होते, म्हणजे जवळ होते ते लोकेशन. पहिलं शूट मी केलं टाईमवरती, 3 पर्यंत केलं. आणि नेक्स्ट शूट माझं असं होतं, त्यांची रिक्वायरमेंट अशी होती की इव्हनिंग टायमिंगला तुम्ही शूट करा, तेव्हा म्हणजे तिथला ॲम्बियन्स वगैरे पूर्ण प्रॉपर दिसेल. मी स्क्रिप्ट वगैरे ऑलरेडी सबमिट केलेली, सगळं अप्रुव्हल झालेलं. 4-5चं शूट होतं. 3:30ला कॉल केला की मी येतोय. तेव्हा मला असं समोरून रिस्पॉन्स आला की आम्ही तुमचं शूट थोडंसं हे केलं, म्हणजे पोस्टपोन केलंय. मला मॅनेजरकडनं हे घ्यावं लागेल, अप्रुव्हल घ्यावं लागेल. मला माहिती होतं की मी ज्याच्याशी बोलतोय ते तर ओनरच आहेत. बरोबर. मॅनेजरचा तर काही प्रश्न येणार नाही.
ठीक आहे बोललो. आधीच एक्झॉस्ट झालो होतो मी पूर्ण, उन्हाळा वगैरे असल्यामुळे. ठीक आहे बोललो. बट नेक्स्ट 3-4 दिवसाने माझी स्क्रिप्ट मला दुसरीकडे दिसली. तुम्ही जे पाठवलं होतं तेच. हे अशी म्हणजे येतात चॅलेंजेस असे बरेच. सेम म्हणजे जी काय असतात काही लोक ज्यांना काय वाटतं की बाबा त्यावेळेस तुमचे फॉलोअर्स वगैरे कमी असतात, त्यांना नसल काम करून फेस घ्यायचं. वगैरे आपण काय मॅडमच होतं पूर्ण. हा ना, त्याला जबरदस्ती नाही आपण करू म्हणजे शकत. आता आमच्या साईडने कसं असतं, तुम्ही मला रिक्वायरमेंट द्या, आम्ही स्टार्टिंगला ते फुलफिल करतो. ॲडिशनल काही असेल ते पण आमच्या ऍड करायची तयारी असते. बरोबर. काही चुका असतील ते काढून टाकता येतात. म्हणजे तसं समोरून जर सांगितलं गेलं ना तर आम्हालाही ते काम करण्याचं तेवढं हे राहतं, मोटिवेशन राहतं, तेवढी उत्सुकता राहते. बरोबर. पण कधी कधी अशा गोष्टी डिसअपॉइंट करतात. पण ते चालतं. आता 100-तनं एखादं असं चालतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर मित्रांनो, बघायला गेलं तर फूड ब्लॉगिंग असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, आपण पर्सनली फूड ब्लॉगर्सचे आणि हॉटेल ओनर्सचे पॉडकास्ट घेतो. जे बॅक साईडला असतो, एडिटर म्हणा, कॅमेरामॅन, डायरेक्टर, ज्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात, त्याच्याबद्दल आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर, तुम्ही आलात, खूप छान वाटलं. धन्यवाद. तर मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.